आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। श्रीरामपूर शहर आज एका महत्त्वपूर्ण पोलीस संवाद सत्राचे साक्षीदार ठरले आहे। श्रीरामपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी थेट मैदानात उतरून जनतेचा विश्वास संपादन केले आहे। व्यापारी मंगल कार्यालयात झालेल्या विशेष संवाद बैठकीत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी व्यापाऱ्यांना ठाम आश्वासन दिले की गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, त्यांचा बंदोबस्त करणे ही आता आमची प्राथमिकता आहे। गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी आता स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून कार्यवाहीची सूत्रे हाती घेतली आहेत। केवळ आश्वासने नकोत तर कृती हवी हे ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जनता दरबार आयोजित केला। बाहेर पाऊस कोसळत असतानाही शहरातील नागरिक आणि व्यापारी वर्गाचा उत्साह कमी झाला नाही। श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये पार पडलेल्या या जनता दरबाराला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला। यावेळी केवळ पुरुषांचीच नव्हे तर महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती। आपल्या तक्रारी थेट पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी हॉलमध्ये प्रचंड गर्दी केली होती। पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक तक्रार गांभीर्याने ऐकून घेतली आणि त्याचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश दिले। श्रीरामपूरच्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घेतलेला हा ॲक्शन मोड आता गुन्हेगारांचे धाबे दणाणणारा आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाने प्रशासनावर पुन्हा एकदा सर्वसामान्यांचा विश्वास दृढ झाला आहे। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर। आम्ही सर्वांना नमस्कार। आज आम्ही जे व्यापार संघटनाचा पण मीटिंग घेतलेला होता, त्यांच्या पण ऐकून घेतलेला आहे काय काय समस्या आहे आणि आम्ही पण काही सूचना दिलेल्या आहेत त्यांना। आणि त्याचबरोबर तुम्ही बघताय इकडे तक्रार निवारण दिन आम्ही ठेवलेला होता आणि बरेच लोक त्यांच्या जुनीच्या कंप्लेंट, जुनीच्या काही चोरीचा इश्यू समोर आणलेला आहे आणि त्याचबरोबर नवीन अर्ज पण आमच्या समोर ठेवलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही काय काय इश्यूज इकडे प्रलंबित होत आहे ते समजून सांगण्यासाठी एक अच्छा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे आम्हाला। तो हा सुरुवात आहे आणि प्रत्येक अंमलदार इकडे जे पोलीस स्टाफ असतील, अधिकारी असतील, सर्व अत्यंत मोटिवेशनमध्ये काम करताय। आता ते बरेच दिवसापासून आमच्या प्रत्येक कारवाई सुरू झालेला आहे आणि आमचा एवढा बोलणं इच्छित आहे की पूर्ण श्रीरामपूर नागरिकांना एवढं बोलू इच्छितो की पोलीस तुमच्या पाठीशी आहे। आम्ही इकडे त्यांच्या काही तक्रार असतील ते योग्य पद्धतीने निर्गती करण्यासाठी आम्ही इकडे आहे आणि आम्ही एवढं सिन्सिअरली काम करतो। त्यासाठी मीडिया मित्रांना पण विनंती करतो आणि नागरिकांना विनंती करतो आम्हाला सहकार्य करावे, आम्ही तुम्हाला योग्य निर्गती करणार आहे। गुन्हेगारी समोर उच्चाटनाचा पोलीस प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असताना जवळपास 17 ते 18 लोकांवरती जे आहेत पोलीस कर्मचारी, त्या अधिकाऱ्यांवरती या ठिकाणी भूती उचलली जात आहे। कसं बघतोय, काय कार्य कारवाई तो सुरू आहे। ते काय बोलू मी आता तर गुन्हेगारबद्दल। आता मागच्या दोन आठवड्यापासून आमच्या पूर्ण स्टाफ इकडे कोमिंग ऑपरेशन केलेलं आहे। बरेच गुन्हेगारला पण आम्ही जे अपस्कॉन्डिंग असतील, जे वॉन्टेड असतील, जे वॉरंट्स असतील आम्ही तामील केलेला आहे आणि 25 पेक्षा जास्त जुगार आणि दारूच्या केसेस केलेला आहे आणि 3 मोठ्या ड्रग्स केसेस पण केलेला आहे। ट्रॅफिकच्या व्हायलेशन केसेस खूप करत आहे आता आणि त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे। आता आमची मोटिवेटेड आहे। काही लोकांच्या विरुद्ध पण कंप्लेंट आहे आमच्या विरुद्ध पण, त्यांच्यावर चौकशी सुरू आहे। जे लोक डिफॉल्ट केलं तर त्यांना मी बदली करून टाकतो।